नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न उपस्थित केले होते आणि ते 5 प्रश्न विचारून त्यांनी एक प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला होता की महाराष्ट्रातली जी निवडणूक होती ही निवडणूक विधानसभेची निवडणूक ही फिक्स केलेली होती. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राला अशा पद्धतीने हा सगळा घोळ घालून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार निवडून यावं या दृष्टीने काहीतरी प्रयत्न केले होते किंवा हस्तक्षेप केला होता असा राहुल गांधींचा आरोप आहे. आणि त्यासाठी त्यांचे वेगवेगळे 5 प्रश्न होते. त्यातला एक जो प्रश्न होता तो म्हणजे शेवटच्या तासाभरामध्ये कसं काय मतदान जे ते वाढलेलं आहे हा त्यांचा आक्षेप आहे. आणि त्याच्यामध्ये मग 5 वाजता अमुक टक्के मतदान होतं आणि 6 वाजता ते एवढं कसं झालं, किंवा शेवटचं जे एकूण मतदान होतं त्याच्यामध्ये एवढी सगळी वाढ कशी काय झाली, म्हणजे अर्थात काहीतरी घोळ झालेला आहे असा राहुल गांधींचा दावा आहे. आणि त्याच्यामध्ये 2024ला जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये 5 वाजता जवळपास महाराष्ट्रामध्ये 58.22% इतकं मतदान झालं होतं आणि त्यानंतर एकूण मतदान झालेलं जे होतं ते 65% इतकं मतदान झालेलं होतं. त्यामुळे 60% मतं कशी काय वाढली हा राहुल गांधींचा सवाल आहे. आणि स्वाभाविकच त्यांचं समर्थन करणारे इतर जे पक्षातले नेते असतील त्यांनी मग त्याला एक प्रकारे दुजोरा दिला की हो, एवढं मतदान कसं काय झालं, याचा अर्थच काहीतरी घोळ झालेला आहे, काहीतरी त्याच्या ठिकाणी घोटाळा करण्यात आला आहे, मतदानाची संख्या वाढवण्यात आलेली आहे आणि त्यातून महायुतीला हा विजय मिळालेला आहे, नाहीतर विजय मिळणं शक्यच नव्हतं असा सगळा यांचा दावा आहे. आता मुळामध्ये ज्या वेळेला 5 वाजेपर्यंत जी काही मतदारांची मोजणी केली जाते त्यानंतर शेवटची जी आकडेवारी येते ती आकडेवारी कशी येतं तर जेव्हा मतदान संपलेलं असतं त्यानंतरसुद्धा मतदार जे आहेत ते रांगेमध्ये उभे असतात. म्हणजे अर्थात त्या ठिकाणी जी काही शेवटचा जो व्यक्ती असेल मतदान करणारा त्यानंतर मग त्याला तिथे कोणीही मतदानासाठी त्याला संधी दिली जात नाही. पण जी काही रांगेत उभी आहेत माणसं, जी उशिरा आलेली आहेत पण ती वेळेत आलेली आहेत, मात्र आत्ता लगेच त्यांना मतदान करता येणार नाही कारण रांग मोठी आहे, अशा वेळेला त्यांना रांगेत उभं राहावं लागतं आणि ते रांगेत उभे राहून मतदान करतात. त्या सगळ्या लोकांची मतदानाची आकडेवारी जी आहे ती शेवटी पूर्णपणे मोजली जाते संपूर्ण राज्यभरात जिथे जिथे मतदान झाले तेवढी, आणि त्याच्यातून मग एक निश्चित शेवटचा आकडा जो आहे तो स्पष्ट होतो. तेव्हा 5 वाजेपर्यंत 58.22% इतकं मतदान महाराष्ट्रात झाले, पण शेवटी ते 65% झाले. ते याच्यात गोंधळ झाला असा राहुल गांधींचा दावा आहे. पण हे सगळे रांगेत उभे राहिलेले लोक जे आहेत त्यांची सगळ्यांची मिळून टक्केवारी जर 60% झाली असेल तर त्याच्यात कोण काय करणार, त्याच्यात घोळ कसा काय होऊ शकतो. लोकांना रांगेमध्ये उभं राहण्याची मुभा आहे. निवडणूक आयोगाने ते सांगितलेलं आहे की त्या वेळेच्या आधी जे लोक आलेले असतील त्यांना रांगेत उभं करा, मात्र त्यानंतर ती वेळ निघून गेल्यानंतर रांगेत कोणी उभं राहू शकणार नाही. पण जे रांगेत आहेत त्यांना मतदान करायला दिलंच पाहिजे. त्या पद्धतीने तेवढे मतदार जे आहेत ते शेवटच्या क्षणाला येतातच. याचं कारण बरेच लोक जे आहेत विशेषतः शहरी भागामध्ये अशी शक्यता असते की जिकडे संधी नसते लोकांना सकाळीच जाऊन त्या ठिकाणी मतदानाला जाणं, कोणी शेतकरी असतील जे शेतीच्या कामाच्या निमित्ताने बाहेर असतील आणि त्यांना शेवटी संध्याकाळी मतदानाला येता येत असेल तर असे अनेक लोक जे आहेत ते संध्याकाळी शेवटच्या घटकेला मतदानासाठी येतात आणि त्यामुळे त्यावेळेला सगळ्यात जास्त संख्या वाढण्याची शक्यता असते. आणि हे अनेक वर्ष झालेलं आहे, म्हणजे असं काही नाही की हे 2024च्याच निवडणुकीत झालेलं आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये हे अशाच पद्धतीने आकडे वाढत जात असतात शेवटच्या घटकाला आणि त्यामुळे ही आकडेवारी वाढलेली आहे. पण राहुल गांधींना त्याच्यामध्ये काहीतरी फ्रॉड झालेला आहे, काहीतरी घोळ घातलेला आहे असंच वाटतं. आता 2019ला महाराष्ट्रामध्ये काय आकडेवारी होती, संध्याकाळी 5 वाजता महाराष्ट्रामध्ये 54% मतदान झालेलं होतं 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये. आणि त्यानंतर जी एकूण आकडेवारी आली ती होती 61%, म्हणजे जवळपास 6% मतदान वाढलेलं आहे असं आपण म्हणू. मग हे या वेळेला काय झालं, 2019ला 6% मतदान वाढलं, तेव्हा का नाही आक्षेप घेतला की या ठिकाणी अशा पद्धतीने आकडे वाढले याचा अर्थ काहीतरी घोळ झालेला आहे. तो कोणीच आक्षेप घेतला नाही. त्यावेळेला तर
भारतीय जनता पार्टीला 105 जागाच मिळालेल्या होत्या, किंवा शिवसेना उद्धव ठाकरे म्हणजे अर्थात तेव्हा पूर्ण शिवसेना होती, त्यांना जवळपास 56 जागा मिळालेल्या होत्या आणि त्या दोघांनाही बहुमत होतं. तरी देखील शेवटी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याच्या आमिषाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात सरकार बनवलं. मग त्यावेळेला तर एवढी टक्केवारी होतीच ना. 5 वाजता 54% मतदान झालेलं होतं आणि संध्याकाळी आणखी पूर्ण जेव्हा सगळं मतदान मोजलं गेलं तर ती टक्केवारी होती 61%. मग तेव्हा का घोळ वाटला नाही? आणि हे प्रत्येक वेळेला होतं. आता याच संदर्भामध्ये जिथे जिथे काँग्रेसची राज्य आहेत त्या ठिकाणी ज्या आत्तापर्यंत निवडणुका झालेल्या आहेत तिकडची आकडेवारी पहा काय आहे. शेवटच्या घटकाला 5 वाजता किती मतदान होतं आणि त्यानंतर संपूर्ण मतदान किती झालं, तर त्याविषयीची जेव्हा आकडेवारी येते त्यात लक्षात येतं की आता तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे. तेलंगणामध्ये जर आपण पाहिलं तर 5 वाजता 63.94% इतकं मतदान झालेलं आहे 5 वाजता. आणि त्यानंतर संपूर्ण मतदान जेव्हा मोजलं गेलं तेव्हा ते भरलेलं आहे 70.60%. म्हणजे किती फरक आहे पहा त्याच्यामध्ये. म्हणजे हा एवढा फरक त्याच्या ठिकाणी दिसतो. म्हणजे 60% मतदान वाढलेलं आहे जवळपास. मग इथे घोळ झालेला नाही का? काँग्रेसचं तर सरकार आलंय, मग काँग्रेसने घोळ केलेला असला पाहिजे. याच्यामध्ये निवडणूक आयोगाला हाताशी धरून काहीतरी घोळ केलेला असला पाहिजे. कारण जिथे जिथे टक्केवारी वाढते तिकडे भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोगाला हाताशी धरून काहीतरी घोळ घालतं. मग इथे काय झालं? तेलंगणामध्ये जर 60% मतदान वाढलेलं आहे तर ते कोणाच्या कृपेमुळे वाढलेलं आहे याचं उत्तर काँग्रेसने दिलं पाहिजे. हिमाचल प्रदेशामध्ये निवडणूक झाली, तिथेही काँग्रेसचं सरकार आलं. त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर तिथे 5 वाजता 65% मतदान झालेलं होतं. आणि त्यानंतर जेव्हा संपूर्ण मतदान मोजण्यात आलं तेव्हा तिथे विक्रमी मतदान झालं होतं, ते म्हणजे 75%. म्हणजे 10% मतदान वाढलेलं दिसून येतं. मग एवढं मतदान जर वाढलं तर तिथे काँग्रेसला यश कसं काय मिळालं? काँग्रेसने कोणत्या प्रकारचा घोळ घातला हा प्रश्न येणारच. तिसरं राज्य आहे कर्नाटक. कर्नाटकामध्ये जर पाहायचं झालं तर त्या ठिकाणी सुद्धा 65% मतदान 5 वाजता झालेलं आहे 2023ला जी निवडणूक झाली तेव्हा. आणि त्याच्यात 65% मतदान झाल्यानंतर जेव्हा संपूर्ण मतदान पुढे मोजलं तेव्हा ते एकूण भरलं 71.84. मग आता हा जो काय फरक दिसतोय तो कसला आहे? तिथे सुद्धा 6% मतदान वाढलेलं आहे. मग त्या ठिकाणी आक्षेप कोणावर घेणार? आणि या तिन्ही राज्यामध्ये काँग्रेस जी आहे ती विजयी ठरलेली आहे. झारखंडमध्ये सुद्धा असंच झालेलं आहे. म्हणजे प्रश्न निर्माण होतो की सगळीकडे टक्केवारी वाढत असते. कुठेही असं होत नाही की 5 वाजता 50% मतदान आहे आणि नंतर फक्त 51% झालं. 3 ते 4%, 4 ते 5% काही वाढू शकतं. कारण शेवटी लोक किती येणार हे कोणीच सांगू शकत नाही. हे काय निवडणूक आयोगाने ठरवलेलं नाही. तेव्हा 5 वाजता 50% मतदान झालं, आता बाबा फक्त 2% वाढवायचं असं काय निवडणूक आयोग ठरवू शकत नाही. तिथे जेवढे लोक येतील त्या अधिकृत वेळेच्या दरम्यान त्याच्या आधी त्यांना मतदान करायला द्यावंच लागतं. मग ती आकडेवारी किती येईल, किती लोक येतील, तिकडे प्रत्येक मतदान केंद्रावर किती लोक जमा होतील आणि किती लोक रांगेत असतील हे कोणीच सांगू शकत नाही. तेव्हा हे काँग्रेसच्या राज्यात जिथे आता काँग्रेसची राज्य आहेत त्या ठिकाणच्या निवडणुकांचे आकडे मी सांगितले तुम्हाला. याच्यात दिसून येतं प्रत्येक ठिकाणी टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि मग तिथे काँग्रेसचं सरकार आलं, मग तिथे कोणता घोळ झालेला आहे? म्हणजे अर्थात तिथेही काँग्रेसने घोळ घातलेला असणार. मग का जिथे टक्केवारी वाढते तिथे भाजपाने घोळ घातला तर मग इथे काँग्रेसने घोळ घातलेला आहे. मुळामध्ये लोक तिथे मतदानाला किती येणार, किती संख्येने येणार हे कोणीच ठरवू शकत नाही. निवडणूक आयोग हेच आकडे तुम्हाला देणार आहे. आणि हे सगळे आकडे जे आत्ता सांगण्यात आले हे सगळे वेगवेगळ्या वेबसाईटवर आहेत, वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी कव्हर केलेले आहेत, वेगवेगळ्या वेबसाईटनी कव्हर केलेले आहेत. कारण हे सगळे आकडे निवडणूक आयोग त्या ठिकाणी निवडणूक असताना सकाळी 11 वाजता, नंतर 1 वाजता, 3 वाजता, 5 वाजता हे आकडे जाहीर करतं. ही टक्केवारी जाहीर करतं किती टक्के मतदान झाले. आणि शेवटी दुसऱ्या दिवशी संपूर्ण मतदानाचा एकूण आकडा जो आहे तो जाहीर करतं. मग त्याच्यामध्ये वाढ होणारच, वाढी होतच असते. कुठेही 50% 5 वाजता मतदान झाले आणि नंतर शेवटी सरतेशेवटी कळलं की 49% झाले असं कधी होतच नाही. त्यामुळे ती वाढ होणारच आहे. ती वाढ 3% झाली आणि पुढच्या वेळेला ती 4% झाली तर काय करणार? तेव्हा हा सगळा घोळ जो आहे हा जाणीवपूर्वक फक्त एक संभ्रम निर्माण करण्यापुरता आहे राहुल गांधींनी केलेला, हेच त्याच्यावरून दिसून येतं.
हीच उत्तरं तुम्हाला निवडणूक आयोग देऊ शकतो. आणि हे काही मोठं काही सायन्स नाही आहे की हे तुम्हाला कुठेच सापडत नाही. हे सगळं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सुद्धा आहे. हे सगळं वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी कव्हर केलेलं आहे. त्यांनी आकडे जारीच केलेले आहेत. त्या दिवशी जेव्हा निवडणूक होत असते, मतदान होत असतं, त्या दिवशी निवडणूक आयोग जाहीर करतो. ते सगळे वर्तमानपत्र, सगळी चॅनल्स हे सगळे कव्हर करतात. ते त्याच्यात लपवण्यासारखं काहीच नसतं. आणि हे सगळे आकडे जाहीर झाल्यानंतर सुद्धा राहुल गांधी म्हणत असतील की महाराष्ट्रातच काहीतरी घोळ झाला. मग कर्नाटकमध्ये काय झालं, तेलंगणात काय झालं, हिमाचल प्रदेशात काय झालं, याची उत्तरं राहुल गांधींनी दिली पाहिजेत आधी. की तिकडे कोणता घोळ केला, तिकडे निवडणूक आयोगाने काय केलं, नेमकं कोणती चूक केली की काँग्रेस जिंकली, तिथेही भाजप जिंकायला पाहिजे होतं. मग एवढं जर वाढलेलं मतदान आहे तर तेव्हा हे सगळे प्रश्न याच्या ठिकाणी निर्माण होतात. आणि त्यातून हे लक्षात येतं की हे फक्त आरोप, या व्यवस्थेबद्दल एक शंका निर्माण करणं, संशय निर्माण करणं, याच्या पलीकडे काही नाही आहे. कारण या सगळ्या प्रश्नांची जे राहुल गांधी आज 7 महिन्यांनी प्रश्न विचारत आहेत, हे प्रश्न आधी त्यांनी विचारलेले आहेत आणि त्यांची उत्तरं त्या वेळेला दिली जातात. पण मुळातच उत्तरं समजूनच घ्यायची नाहीत. हे उत्तर नकोच आहे आम्हाला हेच हवं आहे की तुम्ही घोळ घातलेला आहे. जेव्हा निवडणूक आयोग सांगेल की हो आम्ही घोळ घातला, तेव्हा राहुल गांधी म्हणतील बघा माझं बरोबर होतं. बाकी त्यांनी किती व्यवस्थित उत्तरं दिली, सगळी आकडेवारी दाखवली, तरी राहुल गांधींना त्यांच्यावर विश्वास बसणार नाही. कोणत्याही काँग्रेस नेत्याला किंवा कोणत्याही विरोधी पक्षाला त्याच्यावर विश्वास बसणार नाही. कारण त्यांना विश्वास ठेवायचाच नाही आहे, हे त्याच्यावरून दिसून येतं. आणि विश्वास ठेवायचा असेल तर मग हे सांगा, काँग्रेसचे आकडे जे आहेत, ज्या राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आली तिकडे एवढं मतदान का वाढलं, याची उत्तरं दिली पाहिजेत. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.